2011चा वर्ल्ड कप होता। देशभरात क्रिकेट फीवर होता। भारत फायनलला पोहोचला होता आणि त्याच वेळेस क्रिकेट शिवाय आणखी एक डेडलाईन सगळीकडे गाजत होती। तर ही डेडलाईन होती भारत जिंकला तर मी विवस्त्र होणार आणि हे चॅलेंज घेणारी होती पूनम पांडे। आता या एका डेडलाईनच्या मुळे चर्चेत आलेल्या पूनम पांडेनं तिथून कायम ती विवादात राहिली। या विवादित अभिनेत्रीनं अकाली एक्झिट घेतली आहे। आज सकाळीच एक धक्कादायक बातमी समोर आली आणि तीही पूनमच्याच इंस्टाग्रामवरून। अभिनेत्री पूनम पांडेचा मृत्यू ही माहिती दिली आहे पूनम पांडेच्याच टीमनं। पूनमचं गुरुवारी रात्री निधन झालं असं पूनमच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट लिहिण्यात आली आहे आणि तिच्या निधनाची बातमी देण्यात आली। तर ही सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे। पूनमचं निधन सर्वायकल म्हणजेच गर्भाशयाच्या कॅन्सरनं झालंय। तर अवघ्या 32व्या वर्षी पूनमनं अखेरचा श्वास घेतलाय। पूनम पांडे ही एक प्रसिद्ध मॉडेल होती आणि काही सिनेमांमध्ये तिनं कामही केलं, पण कायम पूनम पांडेचं करिअर हे विवादित राहिलंय। तिचे कपडे, तिच्या पोस्ट किंवा तिचे रिलेशनशिप्स पूनम कायम चर्चेत असायची। आता एक अभिनेत्री बनण्याचं तिचं स्वप्न तिच्या कॉन्ट्रोवर्सीजमध्ये दबून गेलं। तिच्या अभिनयापेक्षा तिच्या कपड्यांचीच आणि शरीर प्रदर्शनाची जास्त चर्चा झाली। ही खंत स्वतः पूनमनं लॉकअप या रियालिटी शो मध्ये बोलून दाखवली। मला अभिनय करायचा आहे, चित्रपटांमध्ये काम करायचं आहे, मी एक उत्तम डान्सर आहे आणि अभिनेत्री सुद्धा आहे, हे मला सिद्ध करून दाखवायचं आहे। मात्र काही चुकीच्या निर्णयांचा मला फटका बसलाय, पण आता मी योग्य मार्ग निवडणार आहे। पूनमनं 2013 मध्ये नशा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं। तर या सिनेमात तिने एका शिक्षकेची भूमिकाही साकारली, जिचे तिच्या विद्यार्थ्यांसोबत शारीरिक संबंध असतात। ही भूमिका अभिनयापेक्षा वेगळ्याच गोष्टींसाठी अधिक गाजली आणि त्यानंतर तिला अशाच प्रकारच्या ऑफर्स येत होत्या। तर या ऑफर्समुळे ती निराशही झाली होती। प्रोफेशनल आयुष्यात काही घडत नसताना पूनम लग्नाच्या बोहल्यावर चढली। पूनमनं सॅम बॉम्बे सोबत लग्नगाठ बांधली आणि या लग्नामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। पण दुर्दैवानं कौटुंबिक आयुष्यात तिला यश आलं नाही। पूनमचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही। 2020 मध्ये लग्नानंतर अगदी लगेचच पती सॅम बॉम्बेवर कौटुंबिक मारहाणीचा तिनं आरोप केला होता। तर पूनमनं नुकतंच राम मंदिर प्रतिष्ठापना दिवस सुद्धा साजरा केला होता। अगदी 2 दिवसांपूर्वीची तिची एक रील सुद्धा चांगलीच व्हायरल झाली। कायमच या ना त्या कारणानं प्रसिद्धीच्या झोतात असलेली पूनम पांडेचं वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी दुर्दैवी मृत्यू होणं ही एक शोकांतिकाच। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा।